नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या मेन रोडवर आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या किरकोळ वाहन अपघातानंतर गोंधळ निर्माण होऊन मद्यधुंद आणि गांजा ओढलेल्या राहुल भेंडाडे आणि संजय कांबळे या वायरमनने वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक फौजदार संदीप जाधव यांना मारहाण केली. त्याचबरोबर या दोन्ही वायरमननी अन्य नागरिकांनाही मारहाण करून रस्त्यावर हैदोस घातला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे अर्धा तास ही झटापट सुरू होती. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार राहुल भेंडाडे हा विदर्भातील रहिवासी असून तो गांधीनगर वीज वितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरी करत आहे. तो आणि वीज वितरण कंपनीत काम करणारा संजय कांबळे हे दोघेही शिरोली इथं कामासाठी गेले होते. ते मद्य आणि गांजा प्राशन करून आज दुपारी 4च्या दरम्यान गांधीनगरमध्ये परतत असताना गांधीनगर मेन रोडवर पवार मळ्यानजीक असणाऱ्या सुनील गारमेंट समोर आले असता त्यांची मोटारसायकल अन्य एका मोटारसायकलला घासल्याने वादाला सुरुवात झाली. मद्यधुंद अवस्थेतील वायरमननी संबंधित मोटारसायकल चालकाला मारहाण केली. याचवेळी गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्य बजावत असलेले सहाय्यक फौजदार संदीप जाधव हे पोलीस स्टेशनकडे जात असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता राहुल भेंडोडे या वायरमनने सहाय्यक फौजदार संदीप जाधव यांना मारहाण करत प्रचंड शिवीगाळ केली. यावेळी परिसरात जमलेल्या नागरिकांनी वायरमन भेंडोडे याला प्रचंड मारहाण केली. यावेळी मोठ्या प्रमाणात झटापटही झाली. सुमारे अर्धा तास हा धिंगाणा रस्त्यावर सुरू होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीला पोलीस व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र तो वाहनामध्ये बसत नव्हता. यावेळी मोठी झटापटही झाली. यावेळी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला नियंत्रणात घेऊन व्हॅनमध्ये बसवले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा पिऊन गांजाडे नागरिकांना प्रचंड त्रास देत होते. हातात शस्त्र घेऊन दहशत माजवत होते. पण पुढे जाऊन हेच गांजाडी आता जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्यावरच हल्लाच करत आहेत. यापूर्वीही या पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती, पण ती प्रकरणे परस्पर मिटवण्यात आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याचे जनतेतून बोलले जात आहे. आता गांजा आणि व्यसनमुक्त शहर करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. शिवसिद्ध न्यूजसाठी गांधीनगरहून विशाल फुले.